अध्यक्ष महाराज, 2026-27च्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्यासाठी, काही प्रश्न उपस्थित करण्यासाठी व काही मंत्री महोदयांना सूचना करण्यासाठी अध्यक्ष महाराज मी या चर्चेमध्ये सहभागी होतो आहे। अध्यक्ष महाराज, कृषी विभागाच्या बाब क्रमांक 39 ते 55 आपण 843 कोटी 80 लक्ष 96 हजार च्या पुरवणी मागण्या या साधारणतः 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांसाठी तुम्ही आज मंजूर करत आहात, यावरच तर माझा खरा आक्षेप आहे। अध्यक्ष महाराज, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाब क्रमांक 222 ते बाब क्रमांक 246 व या ठिकाणी दुग्ध व्यवसाय विकास बाब क्रमांक 64 ते 65 11 कोटी 59 लक्ष 54 हजार यावर अध्यक्ष महाराज मी चर्चा करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महाराज, खरं तर आपल्याकडे राजव्यवस्थेच्या ज्या 5 प्रकार असतात, ज्यामध्ये आपण लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही, साम्यवाद आणि समाजवाद अशा 5 अवस्थेतून राज्य चालवण्याच्या पद्धती विकसित करतो। पण मला याच्यामध्ये एक पद्धत जोडण्याची आवश्यकता जाणवते की धीरे धीरे यामध्ये लोकशाही हे नावापुरती आहे, नौकरशाही यामध्ये हावी झाली असं जाणवतं। अध्यक्ष महाराज, कृषी विभाग, खरं तर अपेक्षा अशी होती कृषी विभागाच्या संदर्भात की माननीय मंत्री महोदय अतिशय पोटतिडकीने त्या दिवशी भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या वेदना मांडत होते। मनापासून मी त्यांचं मनापासून कौतुक करेन की त्यांनी त्या दिवशी दिलेलं त्यांचं शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तराचं भाषण हे अप्रतिम होतं। पण जेव्हा पुरवणी मागणी माझ्या समोर आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की मंत्र्यांच्या मनात काम करण्याची प्रचंड इच्छा आहे, पण जशी एखाद्याने गाडी नवीन घ्यायची आणि पेट्रोल न टाकता उत्तमातला उत्तम ड्रायव्हर जरी त्या गाडीवर बसला तरी ती गाडी काही आश्वासनावर, भाषणावर, भाषणाच्या शब्दावर अध्यक्ष महाराज पुढे जाऊ शकत नाही। अध्यक्ष महाराज, काय शब्द दिला होता? अध्यक्ष महाराज, जेव्हा पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपण 1 रुपयामध्ये पीक विमा दिला आणि मला आठवतं, खरं तर इथं नावं घ्यायची नसतात, 1 रुपयाची पीक विमा दिला, बोर्ड गावगे, फ्लेक्स बोर्ड गावगे। नंतर असं लक्षात आलं की 1 रुपयाच्या पीक विम्यावर आपण जो खर्च करतो त्यापेक्षा पायाभूत सुविधांवर केला तर तो जास्त योग्य आहे। हे खरं आहे की आरोग्य बिघडल्यावर औषधीवर खर्च करण्याच्या ऐवजी आरोग्य बिघडूच नये यासाठी जिम मध्ये जाण्यासाठी खर्च केला तर आरोग्य बिघडत नाही। आणि याच भावनेने अध्यक्ष महाराज आपण कृषी समृद्धी योजना आणली। काय सांगितलं? मी स्वतः अधिकाऱ्यांशी भेटी घेतल्या होत्या। तुम्ही सांगितलं की 5 वर्ष दरवर्षी आम्ही 5,000 कोटी रुपये देणार आहोत। 5,000 कोटी दरवर्षी। काय सुंदर स्वप्न रंगवलं। 25,000 कोटी 5 वर्षामध्ये देऊ सांगितलं। मागच्या वर्षी शेतकऱ्यांच्या नशिबामध्ये 1 फुटी कवडी दिली नाही। या वर्षी अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी उत्तरात सांगावं, आपण खरंच चांगले मंत्री आहात, हे मी काही माझं कोणतंच काम तुमच्याकडे नाही आहे, मी कोणा बदलीसाठी तुमच्याकडे येणार नाही किंवा माझं कोणतंच व्यक्तिगत काम माझं तुमच्याकडे राहणार नाही, काम असेल तर शेतकऱ्यांचे असेल। काय दिलं अध्यक्ष महाराज? या वर्षी सुद्धा तुम्ही कृषी समृद्धी योजनेला म्हणजे मागच्या वर्षीचे 5,000 कोटी दिलेच नाही, या वर्षी 5,000 कोटीच्या ऐवजी अर्थसंकल्पात तुम्ही 2,000 कोटी ठेवले। अरे ज्याचं अन्न खाता त्याच्याशी तर खोटं बोलू नका ना। या सर, अध्यक्ष महाराज, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय आले, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, अध्यक्ष महाराज मनापासून या महाराष्ट्राची सेवा करण्याचा संकल्प करून जीव तोडून काम करतात। आपण आता 36,585 कोटीची 56 लक्ष शेतकऱ्यांसाठी अध्यक्ष महाराज कर्जमुक्ती दिली आणि ही आपली जबाबदारी आहे। आपण शपथ घेतो की माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीत सोन्याचा नांगर
हा शेतकऱ्यांच्या हितासाठी, आत्मविश्वासासाठी, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी, कृषी क्षेत्रासाठी चालू का? त्या ठिकाणी अध्यक्ष महाराज आपल्या सर्वांची इच्छा असणं स्वाभाविक आहे. म्हणून माझा पहिला प्रश्न आहे मंत्री महोदय, तुम्ही कोण असे अधिकारी असतात उत्तरात येऊ द्या बरं. बाकी गोष्टींसाठी पैसा आहे ना, मी आकडे वाचत नाही, बाकी गोष्टींसाठी तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे. पण तुम्हाला शेतकऱ्यांच्या कृषी समृद्धी योजनेसाठी जर तुम्ही पैसे देऊ शकत नसाल तर 1,71,00,000. आणि मी तुम्हाला दुसरा आकडा सांगतो, आज जे बेरोजगारी किंवा रोजगाराच्या संदर्भात व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये येते अध्यक्ष महाराज, 2011ची तुम्ही जनगणना पहा, त्या जनगणनेमध्ये एकूण 4,55,00,000, 11,23,00,000 लोकसंख्येपैकी 4,55,00,000 हे रोजगारात आहे. आणि या रोजगारामध्ये शेतीवर 2,60,00,000 आहे. आता 2,60,00,000 जर शेतीवर असेल आणि तुम्ही पुरवणीमध्ये अध्यक्ष महाराज फक्त आणि फक्त अध्यक्ष महाराज या संदर्भात 843 कोटी रुपये, 1,71,00,000 शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी मागणी. आणि म्हणून माझी आग्रहाची की तुम्ही शेतीच्या संदर्भामध्ये तुमचा अभ्यास आहे, कारण तुम्ही शेतात घर बांधून राहता. मी शेतात घर बांधून राहत नाही, आमच्या इकडे शेती, पण मी शेतात घर बांधून राहत नाही. मग या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही स्वतः त्यामध्ये जीव ओतून काम करता आहात. तर तुमच्याकडून अध्यक्ष महाराज मग जास्त अपेक्षा आहे. महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कृषी तालुका कृषी कार्यालय कुठं असेल तर माझ्या पोंभुर्ण्यामध्ये आहे. जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये पुरस्कार देत होते तेव्हा महाराष्ट्राचे 7 पुरस्कार माझ्या मतदारसंघातल्या पोंभुर्ण्यातून मी प्राप्त केले. कार्यालय तर उत्तम बांधलं मी, अप्रतिम. पण अध्यक्ष महाराज तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना गाड्याही देत नाही. मग तुम्ही काही नवीन बैल वगैरे द्या, बैलावर बसून फिरता येईल का? परवा एक बैलावर कर्जमुक्तीसाठी गेला होता, गाड्या देतात का सावरकर साहेब? बाकीच्यांच्या गाड्या बघा, त्याचा अभ्यास करा, त्या गाड्यांची संख्या वाढते. पण कृषी अधिकाऱ्यांना गाड्या देताना आपण एवढं कंजूस मक्खीजूस का होतो? हे खरं आहे की हे सरकार या दशकातलं नव्हे, स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचं देवेंद्रजीच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वात शेती संदर्भात उत्तमातलं उत्तम काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून अपेक्षा आहे की 10वी मध्ये मेरिट आलेल्या विद्यार्थ्यांनी 12वी मध्ये सुद्धा मेरिट यावं, ही अपेक्षा असणं गैर नाही. तुमच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की तुम्ही कर्जमुक्ती दिली, त्याच पद्धतीने आज शेतीचा व्यवसाय अध्यक्ष महाराज हा या सर्व दुष्टचक्रातून बाहेर पडावा एवढीच इच्छा आहे. आणि त्यासाठी मंत्री महोदय तुम्ही घोषणा करा की या गाड्या तालुका कृषी अधिकाऱ्याला दिल्या पाहिजे, नाही तर तुमच्या अनेक योजना आहे, या अनेक योजना कशा पूर्ण होतील? कारण शेवटी गाडी तर लागेल ना त्यांना. म्हणजे शेतकऱ्यांसाठी गाडी नाही, कमवणाऱ्यांसाठी गाड्या नाही, आणि रिकामे उद्योग करणाऱ्यांना मात्र सुंदर गाड्या आहे. अध्यक्ष महाराज या दृष्टीने कृषी मंत्र्यांनी याबद्दल काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दुसरा मुद्दा जो शेतकऱ्यांमध्ये आम्ही जातो तेव्हा लक्षात येतं की अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये खतामध्ये फसवणूक झाली, बी बियाणामध्ये फसवणूक झाली, बाग विक्रीचे पैसे दिले नाही. आणि अध्यक्ष महाराज तुम्हाला माहिती आहे की शेतकरी स्वाभिमानी आहे. मी अजूनपर्यंत एखादा दुखादा अपवाद सोडला ते एखाद्या उद्योगपतींनी कर्ज आहे हजारो कोटीचं म्हणून आत्महत्या केल्याची उदाहरणं फार एखादं दुखादा आहे. पण आमच्याकडे तर 50,000चं कर्ज, 1 लाखाचं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या केसेस या क्षणापर्यंत माझ्या अंदाजाने 20,000 शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. का? कारण तो स्वाभिमानी आहे, तो अभिमानी आहे, तो मातेची सेवा करतो. भूमातेची सेवा करताना त्याच्या मनात नेहमी माझ्यावर कोणाचं कर्ज नको हा भाव आहे. पण अध्यक्ष महाराज तुम्ही खतामध्ये फसवणूक झाली, तो बिचारा जाऊन आपल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतो, पण अध्यक्ष महाराज त्याला न्याय देणारी यंत्रणा तुमच्याकडे कुठे आहे? बी बियाणामध्ये फसवणूक झाली अध्यक्ष महाराज, तर इथं काही बी बियाणामध्ये एकदा तुमचा अध्यक्ष महाराज आपल्याला त्या संदर्भामध्ये लागवडीचं एकदा नक्षत्र गेलं की कधीही लागवड करता येत नाही. एखादा अधिकारी असं म्हणू शकेल की मी सोमवारची फाईल ही
जुलै महिन्याची फाईल सप्टेंबरमध्ये काढेल, पण शेतकरी असं म्हणू शकतो की माझी नांगरणी आता मी आराम करतो आणि मी सप्टेंबरमध्ये नांगरणी करेल? त्यागा तर कितीही कडक ऊन असेल तरी जावं लागतं, पावसाळ्यात चिखल तुडवावा लागतो, थंडीमध्ये जागणी करावी लागते. 1 एकर शेती नांगरायची असेल तर 13.5 किलोमीटर आडवं उभं चालावं लागतं, कष्ट करावे लागतात, कधी सापाचा दंश होतो आणि तुम्ही त्यांची चुकारे देत नाही. आणि म्हणून माझी दुसरी मागणी आहे, मंत्री महोदय, तुम्ही खरंच एक चांगले मंत्री आहात, एवढे चांगले आहात की कधी कधी वाटतं की तुम्हाला आमच्या पक्षात घेऊन घेतलं पाहिजे, एवढे चांगले मंत्री आहात. ठीक आहे, ते वेळ आली तेव्हा करू. पण अध्यक्ष महाराज, आता फास्ट ट्रॅक कोर्ट, मी पुण्याच्या केसमधल्या जजचं अभिनंदन करेन. पुण्यामध्ये एका चिमुकलीवर बलात्कार झाल्यावर मी तर असं म्हणेन की त्यांना देवानी खूप उदंड आयुष्य द्यावं. 3 महिन्याच्या आत निकाल जावं का? 3ही नाही, 2 महिन्याच्या आत, 2 महिने रामशास्त्री प्रभूंची आठवण यावी. फाशी दिली का? 2 महिन्यात. अध्यक्ष महाराज, मग तुम्ही शेतीच्या संदर्भात एक फास्ट ट्रॅक कोर्ट, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त, अध्यक्ष महाराज, जिथं अशा पद्धतीचे गुन्हे नोंद होतात, पहिले 3च घ्या ना. मी असं म्हणत नाही एकाच वेळी 36 घ्या. करा हे. तुम्ही इकॉनॉमिकल अफेन्स विंगच्या बद्दल माझी मागणी आहे. इकॉनॉमिकल अफेन्स विंग याच्यात 50% काय व्यवहार आहे? याच्यामध्ये फक्त आपल्याला दादागिरी करून पैसे वसूल करण्यासाठी इकॉनॉमिकल अफेन्स विंग आहे. राहू द्या, त्यांना काय करायचं, सबसे बडा रुपया करू द्या. पण आमची मागणी आहे, ऍग्रिकल्चर अफेन्स विंग तुम्ही तयार करा. जर चुकारा दिला नाही तर तो एवढं जाईल आणि एवढं मध्ये त्याचा घामाचा, त्याच्या परिश्रमाचा, त्याच्या कष्टाचा, त्याच्या मेहनतीचा पैसा हा महिन्याभरात येईल. अध्यक्ष महाराज, आम्ही फोनवर फोन करतो तेव्हा वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षांनी त्याचा चुकारायचा प्रश्न येतो. आणि म्हणून एवढं बघू तुम्ही देऊ शकता का? अनुदान. अध्यक्ष महाराज, अनुदान एकतर तुम्ही कमीच देता, हे तुम्ही कुठून किंमत ठरवता मला माहित नाही, पण 100 रुपयाच्या वस्तूची किंमत तुम्ही 70 रुपये ठरवता. 70 रुपयामध्ये तुम्ही असा आव आणता की मी 50% अनुदान देतोय. खरं तर ते 50% म्हणजे 35 रुपये म्हणजे 35%च होते. आमच्या आमदार सावरकर साहेबांचा प्रचंड अभ्यास आहे. मी त्यांचं नेहमी या संदर्भामध्ये कौतुक यासाठी करतो की बारीक बारीक गोष्टीकडे. मग अनुदान, अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं अनुदान 1,71,00,000 शेतकऱ्यांचं अनुदान टाइमिंग का जात नाही हो? कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार 1 दिवस उशीर होत नाही. अध्यक्ष महाराज, किती महाराष्ट्रावर आर्थिक संकट येऊ द्या, पण शेतकऱ्यांचं अनुदान देताना वर्ष, 1.5 वर्ष अनुदान दिल्या जात नाही. ठीक आहे, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनास्था असेल. अरे, हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं सरकार आहे. ज्या सरकारने नेहमी शेतकरी आपल्या कामाचा, आपल्या निर्णयाचा केंद्रबिंदू समजून काम केलं, यामध्ये आपण काम केलं पाहिजे. अनुदान जर दिलं नाही, अध्यक्ष महाराज, काही तर कारवाई करा. आम्ही 50 पत्र पाठवल्यावरही अनुदान येत नाही. या बोटावरून त्या बोटावर, त्या बोटावरून त्या बोटावर, असं थोडी होतं. कृषी मंत्री म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची सूचना आहे की तुम्ही दमदार कृषी मंत्री म्हणून हा निर्णय तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि कृषीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज, माझा एक महत्वाचा सूचना आहे. आता मोठ्या प्रमाणावर उद्योगपती उद्योग आणताय, पण त्यासाठी विजेची गरज आहे म्हणून ट्रान्समिशन लाईन तुम्ही मोठ्या प्रमाणावर उभ्या करताय. करा, उद्योगपतींच्या हितासाठी काम केलंच पाहिजे, शेवटी तेही कर देतात. पण ट्रान्समिशन लाईन करत असताना त्याचं धोरण करा ना. त्याच्या शेतामध्ये जेव्हा तो ट्रान्समिशन लाईनचा खंबा उभा होतो, पाहून एकर शेती वाया जाते आणि तुम्ही त्याला काय देता? तुम्ही त्याच्यावर काही नवीन नियम करा की ट्रान्समिशन लाईनचा खंबा केल्यावर त्याला आजच्या दराने तेवढ्या जमिनीचं भाडं देता येईल का, किंवा त्याची नुकसान भरपाई योग्य देता येईल का, याचा विचार करा. माझ्याकडे परवा एक शेतकरी रडत आला, म्हणाला माझ्या शेतातलं पूर्ण शेतीपैकी 5% हिस्सा ट्रान्समिशन लाईन मध्ये गेला आणि त्याचाही आवाज येतो. शेती करणं कठीण जागा आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यात आलो. आपण राज्यात येताना ही अपेक्षा केली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी अध्यक्ष महाराज आपण घेऊ. असं आपण जेव्हा ठरवलं आहे तर माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे. आमच्या पंकजाताई मुंडे यांचा दुग्ध तुमच्याचकडे आहे ना ताई?
अच्छा, तुमच्याकडे नाही, मग ते आगे नाही आहेत. नाही, ठीक आहे. अध्यक्ष महाराज, माझी दुसरी एक मागणी आहे. दुधाच्या संदर्भामध्ये आपण 11 कोटी रुपये फक्त देतोय. माझा अध्यक्ष महाराज एक मागणी आहे. ही मागणी आमच्या ताई ज्या आहे त्या पोचवतील असं वाटतं. आता काय दुग्ध व्यवसायामध्ये या वर्षी पुरवणीमध्ये 64 आणि बाब क्रमांक 65 11,59,54,54. अध्यक्ष महाराज, एक तर पहिली गोष्ट अध्यक्ष महाराज, दुधाच्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने दुधाच्या संदर्भामध्ये आपले आकडे आहे अध्यक्ष महाराज, आपलं किती दुधाचं उपयोग आपण अध्यक्ष महाराज करतो, दुधाच्या संदर्भामध्ये देशापेक्षा महाराष्ट्र मागे आहे अध्यक्ष महाराज. आणि देशापेक्षा दूध म्हणजे उपभोग हा 500 ग्रॅम जर देशाचा असेल तर आमचा 350 ग्रॅम. अध्यक्ष महाराज, आपण आर्थिक पाहणी अवगत काय म्हणतोय, आपल्याकडे एक वर्षात म्हणजे मागच्या वर्षी 4,88,00,000 वाहनं होती. या वर्षी 528,00,000 वाहन आहे. म्हणजे 40 लक्ष वाहनं हे आम्ही एका वर्षामध्ये महाराष्ट्रात वाढतात. पण दुसरीकडे अध्यक्ष महाराज, या जनावरांची संख्या ही अध्यक्ष महाराज कमी होत आहे. आता आपण 3.31 कोटी पशुधनासह राज्य आपल्या देशात 7व्या क्रमांकात आहे. माझी मागणी आहे की 11 कोटी रुपये फक्त दिले अध्यक्ष महाराज. 11,59,54,000. यांनाही तर पैसे दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज. म्हणजे 1.25 कोटीची दारू पिणारा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज. या वर्षी आपण 35,182 कोटी एक्साईज आपण त्याच्यामध्ये मिळवणार आहोत. दारूमध्ये, दारू विकून 35,182 कोटी या वर्षी आपल्याला अपेक्षित आहे. माझी मागणी आहे, पंकजाताई, माझी मागणी ऐकून घ्या आणि सांगा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दारूचा प्रवास तुम्हाला माहित आहे की दारूचा द हा कधी कधी दानवाचा द होतो, पण दुधाचा द हा देवाचा द होतो. आणि म्हणून यासाठी माझी मागणी 11 कोटी. अरे, देशी प्रजातीचं संवर्धन करायला आणि इतर गोष्टी करायला आपल्याकडे 11 कोटी रुपये असेल अध्यक्ष महाराज, तर आपण कसं पुढे जायचं. आणि म्हणून माझी मागणी आहे की पुढच्या 5 वर्षात जेवढा एक्साईज येईल त्याच्या 10% हे देशी गायी दुधाच्या व्यवसायाला त्याचं संशोधन असेल, गायी म्हशी देण्याचं काम असेल. 7व्या क्रमांकावरून देशामध्ये 1ल्या क्रमांकावर जाण्यासाठी दारूच्या एक्साईज मधून 10% म्हणजे 3,518 कोटी रुपये दुग्ध व्यवसाय विभागाला द्या ना. नाही द्या 10%, 5% द्या. बरं, 5% देत 1% तर द्या. पण दारूला प्रोत्साहन आणि दूध अध्यक्ष महाराज. आणि म्हणून पंकजाताई मुंडेंना माझी आग्रहाची विनंती आहे, 11,59,00,000 हे 64 आणि 65 बाब क्रमांकामध्ये आहे. तुम्ही सुद्धा आग्रही मागणी या संदर्भात करण्याची